सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया आता मामा आणि मामी दुसरीकडे बिऱ्हाड करतायत का आणखीन काय होतं आहे. आजीने मुलांचं मनोगत हेरलं आणि त्या म्हणाल्या, वहिनींची सूचना गैर नाही काही. गावोगाव हिंडायचं, त्यात एकाला दोन असलेली बरी. उगीच लोकांच्या तोंडाकडे नको पाहायला. मी राहीन विश्वासला घेऊन. घेतलंच आहे ना मुंबईला बिऱ्हाड. पण मामा मामी नाही तर मुंबईच काय करायची घेऊन, गोट्यानं म्हटलं. मग आमच्या इथंच राहा रे तू. आणि आजी सुमानं सूचना केली आणि भवतीनं भवती होऊन सुमाची ही सूचना मान्य झाली. मात्र आजीनी गोट्या यांनी आमच्याच घरी राहण्यापेक्षा वेगळं बिऱ्हाड करून आमच्याच शेजारी राहायचं ठरलं. आपला भार दुसऱ्यावर कशाला या दूरदृष्टीने मामांनी आणि आजींनी वेगळ्या बिऱ्हाडाची व्यवस्था केली होती आणि त्यांना संकोच वाटायला नको म्हणून आम्हीही त्यांना संमती दिली होती. कसंही असो, गोट्या पुन्हा पहिल्याप्रमाणे आमच्यात येऊन पडला. त्याला आनंद झाला, सुमालाही झाला. त्याच्या नुसत्या भेटीची मागणी मागणाऱ्या सुमाला त्याची सततची सोबत लाभली. हे आंधळ्याला दोन्ही डोळे मिळाल्यासारखंच आनंददायक नाही का. आजीचं वेगळं बिऱ्हाड मांडलेलं असलं तरी ते नुसतं जेवण्या झोपण्यापुरतंच होतं. इतर सर्व गोष्टी, त्यांचे सर्व काही आमच्याकडेच चाले. गोट्याचा फावला वेळ सुमाबरोबर खेळण्यात आणि वहिनींबरोबर गोष्टी बोलण्यात जात होता आणि आपल्यास वेळ मिळेल तेव्हा ती आणि सुमा आजींच्या बिऱ्हाडी जाऊन बोलत बसत होत्या. आमच्या घरी काही गोडधोड केलं की गोट्याची वाटी आजींकडे आधी पोचती व्हायची आणि आजींनी गोट्यासाठी काही खाऊ बनवला की नैवेद्य सुमाला दाखवला जायचा. हा क्रम ठरल्यासारखा झाला. गोट्या पूर्ववत शाळेत जाऊ लागला आणि 4-8 दिवसात त्याचा पहिल्यासारखा जमही बसला. मागे तो येथे असताना ज्यांचं त्याच्याशी बनत नसे ते सोबतीही आता त्याच्याशी सलगी करू लागले. गोट्या हा जुना गोट्या नसून नवा होऊन आलाय असं त्यांना वाटू लागलं आणि नव्याकडे कुणाचाही ओढा असायचाच. थोडक्यात सांगायचं म्हणजे गोट्याचा मित्रपरिवार पहिल्यापेक्षा खूपच वाढला. तरी देखील गोट्याचा हेवा करणारे आणि त्याच्याशी वाकडेपणाने वागणारे मुलगे मुळीच नव्हते असं मात्र नाही. त्याला पूर्वी न ओळखणारी काही नवी मुलं शाळेत आलेली होती आणि त्यांना मुलंच काय पण मास्तरसुद्धा गोट्याचं कौतुक करतात. असं काय विशेष आहे त्याच्यापाशी असं वाटे. गोट्यानं या नव्या मुलांशी सख्य करण्याचा प्रयत्न केला पण ती जवळ येण्याऐवजी आपल्यापासून दूर दूर राहण्याचाच प्रयत्न करतात असं दिसून आल्यामुळं त्यानं त्यांचा नाद सोडून दिला. गोट्या प्रेमळ आहे. मित्र मिळवण्याची त्यास खूप आवड आहे. पण म्हणून तो उर्मट पोरांशी हाजीखोरपणा कधीच करायचा नाही. आपला मान राखून राहायची त्याची ही वृत्ती मला खरोखरच कौतुकास्पद वाटते. या मत्सरी मित्रांना हात दाखवण्याची संधी गोट्याला लवकरच मिळाली. त्याच्या वर्गाचं वाघविलास नावाचं एक हस्तलिखित मासिक होतं आणि प्रभाकर प्रियोळकर हा त्याचा संपादक होता. त्या मासिकाचा दिवाळी अंक त्याने तयार केला. त्याच्या पहिल्याच पानावर शारदा वंदन नावाची आपलीच कविता संपादकानं घातली होती. कविता वाचायला आणि म्हणायला खरोखर गोड होती आणि अंक प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रभाकरनं गावातल्या काही विद्वान वकील डॉक्टरांचे अभिप्राय आणवून ते अंकात घातले होते. प्रत्येक अभिप्रायात प्रभाकरच्या शारदा वंदनाचं कौतुक केलं होतं. पोक्त मंडळी अगदी बारकाईनं परीक्षण करून थोडाच अभिप्राय देतात. मुलांचं कौतुक करायचं आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं एवढा हेतू असतो त्यांचा. पण अभिप्रायात झालेल्या कौतुकाने संपादक प्रभाकर खरोखरच शेफारला. गोट्याचे सर्वजण सारखं कौतुक करतात पण आहे का त्याची ताकद अशी कविता करायची असं आपल्या वर्गबंधूंना तो उघड विचारू लागला. त्याचा हा सवाल गोट्याच्या कानावर आल्यापासून थोडाच राहणार. ते आव्हान त्यानं नुसतं ऐकून घेऊन स्वस्थ बसणं गोट्यासारख्या लढाऊ बाण्याच्या मुलाला शक्यच नव्हतं. ज्या कवितेच्या जोरावर प्रभाकर आपल्याला डिवचतो ती कविता आहे तरी काय हे गोट्यानं एकदा लक्षपूर्वक पाहिलं आणि त्याला एकदम काहीतरी सापडलं.
तो शाळेच्या पुस्तकालयात गेला. कारकुनाकडून 8-10 पुस्तकं मागून ते घेतली त्यांनी आणि टेबलावर कागद पेन्सिल घेऊन बसला. तास दीड तास पुस्तकं चाळल्यावर ती त्यांना परत दिली आणि प्रभाकरास पत्र लिहिलं. वाघविलासचा अंक तुम्ही सुरेख काढलाय, पण तुमची कविता त्यात गालबोटासारखी वाटते. दिवाळीत स्वतःचा नुसता अंगरखा घालून फिरलं तरी शोभतं, पण चोरीचे दागिने घालून मिरवण्याचं शोभून दिसण्याऐवजी शोभा मात्र होते. तुमचं शारदा वंदन हा चोरीचा माल आहे. तुम्ही दुसऱ्या मोठ्या कवींच्या कवितांवर डल्ला मारून ही कविता घडवली आहे. म्हणून मीही दुसऱ्या कवींचे शब्द उसने घेऊन तुम्हाला सवाल करतो की उष्ट्या पत्रावळी करुनिया गोळा दाखविसी कळा कवित्वाच्या ते कशासाठी. गोट्याच्या या हल्ल्याने संपादक प्रभाकर मनातून खिजला, तरी वरून निर्भयपणाचं अवसान आणणं त्याला भाग होतं आणि तसं त्यानं आणलंही. चोरीचा आरोप सिद्ध कर, नाहीतर माफी माग, अशी त्यानं गोट्याकडे मागणी केली. त्यानं उत्तर दिलं, तुझ्या चोरीचं माप मी तुझ्या पदरात घालायला तयार आहे, पण मी ते सर्वांसमक्ष करणार. चल, तुला कोण पाहिजे असेल त्याच्या पुढे. हे सर्व प्रकरण अखेर त्याच्या वर्गशिक्षकांकडे गेलं आणि त्यांनी जेव्हा प्रभाकराची कविता हा चोरीचा माल कशावरून आहे हे सांग असं म्हटलं, तेव्हा गोट्याने खिशातून एक कागद काढला आणि प्रभाकरच्या कवितेतील कोणती ओळ कोणत्या कवीच्या कोणत्या कवितेतील आहे आणि ती कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर आहे हे दाखवून दिलं. तव चरणी नतमस्तक याऐवजी मस्तक नतचरणी तव अशी उलटापालट तेवढी प्रभाकराने काही ठिकाणी केली आहे, पण ती करताना शब्दांची ओढाताण आणि शुद्धलेखनाचा खून केला आहे. ऋण झुण नुपूर वीणा या शब्दांचा ऋण झुण नुपूर आणि वीणा हे प्रभाकरने केलेलं अपभ्रंश दाखवून तुझ्यापुढे मयूर तांडव करीत आहे या प्रभाकराच्या लिहिण्यात त्याचा अचरटपणा कसा प्रकट होतो हेही मास्तरांना पटवलं. शारदा देवीचा मयूर नृत्य करतो अशा एका कवितेतल्या ओळीची नक्कल करताना प्रभाकरने आपली अक्कल चालवली आणि नृत्याचं तांडव केलं होतं. एवढ्यावरच गोट्या स्वस्थ बसला नाही. प्रभाकर हा मुळीच कवी नाही, वाटेल तर तो एखाद्या विषयावर कविता रचून दाखवू दे असं त्यांना आव्हान दिलं. हो हो, दाखवतो की, असं प्रभाकर म्हणाला. मास्तरांनी विषय सुचवला, दिवाळी. प्रभाकर कवितेच्या खनपटीस बसला. तो 1-2 शब्द लिही, ते खोडून टाकी, पुन्हा लिही, पुन्हा खोडून टाकी. तुळईकडे टक लावून आणि तोंडात पेन्सिल धरून स्वस्थ बसे. तास दीड तास गेल्यानंतर त्याची काव्यरचना कोठवर आली हे पाहण्यासाठी मास्तर आणि मंडळी त्याच्या एकांत स्थळी आली. फक्त एक ओळ तयार झाली होती आणि ती, घरच्या अंगणी लोककाठीवरती दिवे बघा लोंबती. प्रभाकरच्या पुढ्यातला कागद ओढून घेऊन गोट्याने तो पाव श्लोक मोठ्याने हेल काढून वाचून दाखवला. ते ऐकून मुले तर हसलीच, पण मास्तरांनाही आपलं हसू आवरून धरताना पुरेवाट झाली. या फजितीने चिडलेला प्रभाकर आपला पराभव छपविण्यासाठी म्हणाला, हा गोट्या एवढी ऐट दाखवतोय तर आपण स्वतः करून दाखवू दे की कविता, पडू दे उजेड. प्रभाकरचे हे शब्द ऐकताच गोट्याने आपल्या खिशातून एक कपटा बाहेर काढला आणि पुढील श्लोक वाचून दाखविला. दिवाळी ही आली अगणित दिवे हे चमकती, बघोनी ही शोभा प्रमुदित मने होती जगती. गुणांच्या तेजाने चमकतील दीपा समनर, दिवाळी नित्याची सुखद सकला होईल तर. हा श्लोक ऐकताच सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. ऐका संपादक, अहो तोंड वर करून बघा की जरा, अशा प्रभाकरला उद्देशून ठोकलेल्या त्यांच्या आरोळ्यांनी वर्गाची खोली भरून गेली. आपला श्लोक मास्तरांच्या पुढे ठेवून गोट्या म्हणाला, सर, मी पाठ असलेल्या श्लोकांच्या धर्तीवर मनात आलेली कल्पना जुळवली आहे. हा श्लोक बरोबर झाला आहे की नाही ते तुम्ही पहा. यातली चूक समजली तर मी पुढे सुधारणा करीन. गोट्याची अचूक वृत्तरचना पाहून मास्तरांना आनंद वाटलाच, पण त्या श्लोकात सूचित केलेली कल्पनाही त्यांना कौतुकास्पद वाटली. ते सर्व मुलांना उद्देशून म्हणाले,
मुलांनो, या निमित्तानं कवितेविषयीच्या ढोबळ गोष्टी तुम्हाला सांगण्याची संधी आली आहे. काहीतरी शब्द जुळवून ते हेल काढून म्हणता आले म्हणजे कविता तयार झाली असं पुष्कळांना वाटतं, पण ही समजूत चुकीची आहे. कविता हा सुद्धा भाषेचा प्रकार आहे, म्हणून कवितेतसुद्धा प्रथम भाषा व्याकरणशुद्ध पाहिजे. कवितेचं पद्याचं रूप बदलून गद्याचं रूप दिलं म्हणजे कवितेचा अन्वय लावला तर त्याची वाक्य सरळ आणि सुबोध जुळली पाहिजेत. अशा रीतीनं पद्य व्याकरणशुद्ध असलं म्हणजे कविता बरोबर झाली असंही नाही. त्या पद्याची जी चाल आणि वृत्त ठरवलं असेल त्याच्या मात्रा आणि गण या गोष्टीही बरोबर असल्या पाहिजेत. आता ज्या कविता आपल्या पुढं आहेत त्यांची उदाहरणं घेऊ. प्रभाकरनं जी कविता करायचा प्रयत्न केला ती कविता शार्दूल विक्रीडित नावाच्या वृत्तातील आहे. या वृत्ताचा लक्षात ठेवण्यास सोपा असा नियम म्हणजे या वृत्ताच्या श्लोकातील प्रत्येक ओळीत 19 अक्षरं असावी लागतात. पण घरच्या अंगणी लोक काठीवरती दिवे बघा लोंबती या प्रभाकरच्या ओळीतील अक्षरं 20 भरतात. आता भाषेचा शुद्धपणा बघू. या ओळीचा अन्वय लावला तर घरच्या अंगणी लोक काठीवरती दिवे लोंबती बघा असा होईल. या वाक्याचा काही अर्थ लक्षात येतो का? दिवे लोंबती एवढं वाक्य बरोबर आहे. मग लोक या शब्दाचं स्थळ कोणतं? प्रभाकरला लोक दिवे लोंबवती असं म्हणायचं होतं, पण सोयीसाठी लोंबवती या सकर्मक क्रियापदाऐवजी लोंबती हे अकर्मक क्रियापद त्यानं वापरलं. याशिवाय दिवे याबद्दल दिवे असा अशुद्ध प्रयोग त्यानं केला. गोट्याच्या ओळीत मात्र असे दोष दिसत नाहीत. त्यानं केलेला श्लोक शिखरिणी वृत्तात आहे. त्याच्या प्रत्येक ओळीत 17 अक्षरं असतात, तशी त्याच्या श्लोकात आहेत. याशिवाय नुसत्या वृत्तावरून आणि शुद्ध वाक्यरचनेवरून कवितेला शोभा येत नाही. कवितेला उपमा, दृष्टांत असे अलंकार लागतात. गोट्याच्या कवितेत असा काही अलंकार दिसतो, म्हणूनच तो श्लोक कविता या दृष्टीनं योग्य ठरतो. तर आता पुढच्या भागात आपण बघूया की आणखीन त्याचे सोबती गोट्याचे आणि प्रभाकरचे काय म्हणतायत ह्याच्याबद्दल. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.